किती संकट येऊ द्यात, आयुष्यात कुठलंही संकट येऊ दे, एकमेव गोष्ट शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे तुम्हाला ना आपल्याला जगण्याचा मंत्र खऱ्या अर्थाने दाखवते. आजही तो साक्ष देतोय. शिवाजी महाराजांसाठी सगळ्यात जास्त रक्त इथल्या माणसांनी सांगितलं, इथल्या रयतेने सांगितले. अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी यसाजी नावाचे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. एक 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. आमच्या इथे एक साहेब आजीबाई राहत होत्या आणि त्यांना आपल्या मुलाच्या ऍडमिशन साठी काही पैसे हवे होते. तिने सगळीकडे पैसे मागितले की बाई मला मुलाच्या ऍडमिशन साठी कोणी 500 रुपये द्याल का. कोणी मदत केली नाही. तेव्हा शेवटी पंढरपूरच्या विठ्ठलला एक पत्र लिहिलं, विठ्ठला पांडुरंगा तू किती दयाळू आहेस, मी इतकी वर्ष झाली तुझी वारी करते, कृपया माझ्या पोराच्या शिक्षणासाठी तू 500 रुपये पाठवशील का. तिने ते पत्र लिहिलं, वरती पंढरपूर टाकलं, जिल्हा सोलापूर टाकलं. ते पत्र आता ते विठ्ठलापर्यंत जायचं असेल तर काहीतरी परमार्थ करावं लागतं, चांगलं भाग्य लागावं लागतं. बाहेरने एक PSI साहेब चालले होते, पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते. त्या आजीबाईंना हाक मारली की साहेब कुठे चाललाय. साहेब म्हटले मी पोलीस स्टेशन मध्ये चाललोय. ती माऊली म्हणले की साहेब हे पत्र फक्त जाताना पत्रपेटीत टाका. साहेबांनी ते पत्र हातात घेतलं. साहेब पोलीस स्टेशनकडे जायला निघाले. जाताना साहेबांनी ते पत्र वाचलं. पत्रात लिहिलं होतं, प्रति पांडुरंग परमात्मा विठ्ठला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 500 रुपये पाहिजेत, तू 500 रुपये पाठव, मी इतकी वर्ष झाली तुझी वारी करते. PSI साहेबांना वाटलं आता विठ्ठल येऊन देऊन एवढं अशक्य, तेवढं पुण्यही माणसाचं नाहीये, आपण काहीतरी केलं पाहिजे, या माऊलीची गरज भागवली पाहिजे. म्हणून साहेब पोलीस स्टेशन मध्ये गेले. साहेबांनी पैशाची कॉन्ट्री काढली, 300 रुपये गोळा झाले आणि ते 300 रुपये त्या मायमाऊलीच्या पत्त्यावरती पाठवले. त्या मायमाऊलीला पैसे मिळाले. आनंदाने तिनं पंढरपूरच्या विठ्ठलला पत्र लिहिलं, विठ्ठला पांडुरंगा तू किती दयाळू आहेस, तू माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवलेस. पण तिनं खाली असं लिहिलं, साहेब मला माहितीये, विठ्ठला पांडुरंगा ती म्हणते मला माहितीये तू 500 रुपयेच पाठवले असणार आहेत, मध्ये म्हणे पोलीस कॉन्स्टेबलला 200 रुपये आणलं असणार आहेत. म्हणजे आजच्या प्रशासकीय व्यवस्थेला कसं जगावं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या पाठीमागे अशीच नामवंत माणसं, प्रशासकीय माणसं महाराजांच्या पाठीमागे उभारले होते. त्यामुळे महाराजांचा भगवा अभेद राहिला. आणि आजही तुमच्या आणि माझ्या अंगातला श्वास आजही आनंदात आणि सुखात जगतो, हे केवळ या महाराष्ट्रातल्या पोलीस व्यवस्थेमुळे, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे, या माणसांच्या पराक्रमामुळे, यांच्या त्यागामुळेच खरं तर आज येणारी पिढी कुठेतरी घडणार आहे. मला फार आनंद होतो ज्यावेळी कार्यक्रमाच्या स्टेजवरती एखादे तहसीलदार साहेब असतात, एखादे PSI साहेब असतात. कार्यक्रमावरती राजकीय नेते बघितल्यावरती थोडं वाईट वाटतं, पण ज्यावेळी अधिकारी लोक येतात तेव्हा वाटतं की खरंच या गावाला प्रशासकाचं जाण आहे. कारण ज्या गावाला प्रशासनाची ओळख असते, ज्या माणसाला प्रशासनाची जाणीव असते, खरं तर तिथंच कुठेतरी इतिहास घडत असतो. आज महाराजांची जयंती साजरी होते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज की आज जय सांगावं लागत नाही, जन्मताच तिथली माती शिवाजी हे नाव ऐकल्यावरती जगण्याची प्रेरणा इथल्या तरुण पोरांच्या मनामध्ये निर्माण करते. ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, ज्या माणसाला कधी बघितलं नाही, तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल. महाराज आपल्या सोबत घोड्यावरती बसले, महाराज आपल्या सोबत गनीम कापते, महाराज आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खाते. ही कल्पना एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच महाराजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील. महाराजांना आपण काय म्हणतो, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. किती संकट येऊ द्यात, आयुष्यात कुठलंही संकट येऊ दे, एकमेव गोष्ट शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे तुम्हाला आपल्याला जगण्याचा मंत्र खऱ्या अर्थाने दाखवते. तुम्हाला माहिती असेल का नाही मला माहिती नाही, पण जगातला पहिला राजा आहे, जगातला पहिला राजा आहे ज्यानं या स्वराज्याचं स्वप्न बघितलं. काय होती या महाराष्ट्राची परिस्थिती,
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा होता. महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशहाचे सरदार, आणि त्याच वेळी आदिलशहाने शहाजी महाराजांना एक मोहीम पाठवली. शहाजीराजे भातोडीच्या लढाईत जावा, भातोडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा शहाजीराजे तुम्ही बंदोबस्त करा. शहाजीराजे आदिलशहाचे सरदार ऐकणं गरजेचं होतं. शहाजीराजे घोड्यावरती बसले. शिवाजी महाराजांचा अजून जन्म व्हायचा आहे. त्या काळात शहाजीराजांनी हातात शमशेर घेतले आणि मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे लगोलगच भातोडीच्या लढाईमध्ये गेले, रणांगणात उतरले. अवशेष बाळगलेलं शहाजीराजाला बघितलं, मुघलांचा थरका फुटला. शहाजीराजांनी शमशेर काढले, सपासप कत्तल्या. मुघलाला पाहायचं कळायचं बंद झालं. शहाजीराजांनी शमशेर अशी फिरवली, 2000 मुघल कापले आणि उरलेले 12,000 मुघल ताणून ताणून शहाजी महाराजांनी पळवून लावले. शहाजी महाराजांचा विजय झाला, पराक्रम झाला. शहाजीराजे घोड्यावरती बसले. विजय मुद्रेने शहाजीराजांनी आई भवानीची साक्ष घेऊन तलवार हातात घेतली. कवड्याच्या माईला शहाजीराजांनी वंदन केलं आणि विजय मुद्रेने शहाजीराजे किल्ल्याकडे निघाले. पण त्यावेळी शहाजी महाराजांना वाटलं, भातोडीच्या लढाईत आपण पराक्रम केला, आदिलशाहीचा विजय झाला, कदाचित आपला पराक्रम बघून माँसाहेब जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात आपल्याला ओवाळायला, रणांगणाचे ताट घेऊन ओवाळायला, पंचामृत घेऊन आपल्याला ओवाळायला किल्ल्याच्या महादरवाजात उभारले असतील. शहाजीराजे लगोलगच विजय घोडदौडीनं किल्ल्याच्या महादरवाजात गेले. पण शहाजीराजांना माँसाहेब जिजाऊ दिसले नाहीत. त्याच रागाने शहाजीराजे आत गेले, जिजाऊंच्या कक्षात गेले आणि जिजाऊला विचारते झाले, का हो तुमच्यापर्यंत आमच्या विजयाच्या नौबती आल्या नाहीत? किल्ल्याच्या महादरवाजात तुम्ही आम्हाला औक्षण करायला आला नाही. माँसाहेबांनी शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे, कुठला पराक्रम कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता तो. शहाजीराजे, हाच पराक्रम तुम्ही स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना हे जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवाळा स्वतः औक्षणाचं ताट घेऊन रणांगणावरती घोड्यावरती बसून आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. तेही माँसाहेब जिजाऊंनी शहाजीराजांना सांगितलं, स्वराज्य महत्वाचं आहे, रयत महत्वाचे आहे. त्यावेळेस शिवपार्वतीने एक स्वप्न बघितलं. एक मुलगा हवा होता. माँसाहेब जिजाऊंना याच्या अगोदर 5 अपत्य, पण 5ही मुलं माँसाहेबांची लहानपणीच वारली. माँसाहेब जिजाऊंना एक मुलगा होता संभाजी, आणि त्यांनाच एक बंधू हवे होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी. खरं तर संभाजी हे इतिहासात 2, एक शिवाजीराजांचे सुपुत्र आणि दुसरे शिवाजीराजांचे बंधू संभाजी. शिवाजीराजांचे बंधू संभाजी यांना अफजल खानानं मारलं, पण त्याच संभाजीराजांना एक भाऊ हवा होता. म्हणून माँसाहेब जिजाऊंना बाळंतपणी असताना शहाजीराजांनी जुन्नरला कधीतरी गेला तर शिवनेरी नावाचा किल्ला आहे, ते किल्ल्यावरती नेऊन ठेवलं. माँसाहेब जिजाऊ किल्ल्यावरती थांबल्या आणि दिवस उजडला, वारा स्तब्ध. तो दिवस होता शिवाजी महाराजांचा जन्माचा. एक ना हेर बाहेर पळत आले, अहो साखऱ्या वाटा, गलबत्त्या वाटा, तोफा टाका. या मातीत शहाजीराजांच्या पोटी, माँसाहेब जिजाऊंच्या पोटी मुलगा जन्माला आला. सगळीकडे तोफा वाजवत त्याला. पण ह्या मुलाचं नाव काय ठेवायचं? आणि माँसाहेबांना आठवलं, त्या शिवनेरी देवीवरती शिवाई देवीचं मंदिर आहे. शहाजीराजांच्या सांगण्यावरनं माँसाहेब जिजाऊ शिवनेरीवरती आल्या. मुलगा हवा होता यासाठी माँसाहेब जिजाऊंनी शिवनेरीच्या शिवाई देवीला एक साकडं घातलं. आई, एक पुत्र दे, त्या त्र्यंबकेश्वराच्या शंकरासारखा अन्यायाच्या विरोधात 3रा नेत्र उघडणारा. आई, पुत्र दे, त्या प्रभू श्रीरामासारखा वनवासात गेल्यावरती सुद्धा ठामपणे उभा राहणारा. आई, पुत्र दे. शिवाय देवीच्या आशीर्वादानेच माँसाहेब जिजाऊंना मुलगा झाला. म्हणून तेव्हापासून माँसाहेब जिजाऊंनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज. शिव शिव जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. अनेक राजे बघा शिवाजी महाराजांच्या काळात, पहिल्यांदा सांगतो, टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवा, उघड टिकल्या वाजवल्या टाळ्या वाजवू नका. कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात,
इतिहास वाचून बघा, शिवाजी महाराजांच्या अगोदर एकही राजा असा नाही की ज्या राजाच्या नावासमोर छत्रपती लागतं, एकही नाही. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासके. शिव तू हा छत्रपती हो. ही छत्रपती पदवी जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. पण स्वराज्य उभा करायचा आहे, स्वराज्य स्वप्न बघायचं आहे, या मावळ खोऱ्यातली माणसं महाराजांनी गोळा केली. त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या सोबत एक एक माणूस उभा होता. महाराज एके दिवशी शांतपणे बसले होते आणि महाराजांच्या भेटीला एके दिवशी तानाजी मालुसरे आले आणि तानाजी मालुसरे महाराजांना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढलंय बर का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला यायला लागते बर का. राजे म्हणजे अरे तान्हा, रायबाचं लगीन काढलास होय? होय राज, तुम्हाला यायला लागते बर का. अरे पण तान्हा, लेका कोंढाला घ्यायचा म्हणतोय रे, सर्विस मागे सर तानाजी. अहो राज न जातो की. अरे पण तान्हा, लेका तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, घोड्यावरती बसला, हाताच्या पत्रिका फेकल्या, गेला गेला गेला. तानाजी असा गेला, गड आला पण आमचा सिंह गेला. शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता, दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, चालायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा, डोक्यात एकच, जगावर तर वाघासारखं, लढावं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. डोक्यात एकच. या हा शिवाजी राजांचं वेश घेऊन सिद्धी जोहरच्या भेटीला गेला, इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला. हा शिवा जाताना आपल्या लेकीला काय सांगतोय? हा शिवा सांगतोय 2 वर्षाच्या लेकीला कडेवरती घेऊन, काय होत्या 2 वर्षाच्या लेकीला करणार आहे बाप, काय सांगतोय. पण जाताना या बापानं सांगितलं, ऐक लेकी, तुझा बाप चाललाय, पण एक लक्षात ठेव लेके, इथून पुढं तुला विचारलं कोणी की तुझा बाप कशाने मेला, तर छाती ठोकून सांग, माझा बाप या मातीमध्ये जन्माला येताना शिव काशीर म्हणून जन्माला आला, पण माझा बाप या भगव्यासाठी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. या माणसांनी स्वतःची माय माऊलं, संसार, परिवार सगळी नाती गोती स्वराज्यासमोर अर्पण केली. हो स्वराज्यासमोर. तुम्ही कधीतरी हे स्वराज्य ज्यावेळी उभा राहिलं ना, त्यावेळी जुन्नरला गेलात तर महादेव कोळी नावाचा एक समाज आहे. त्या महादेव कोळी समाजातला एक पोरगा होता. त्याला वाटलं शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आपण उभारलं पाहिजे, म्हणून त्या पोरानं ठरवलं की महादेव कोळी समाजातले सगळी लोक एकत्र करायचे. त्या माणसाने काही लोक एकत्र केले आणि जुन्नर आणि शिवनेरी शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर तो किल्ला ज्यावेळी मुघलांच्या ताब्यात गेला तर तो किल्ला स्वतःच्या ताब्यात या लोकांनी निवडून आणला, हिसकावून आणला. हा किल्ला गेला होता औरंगजेबाच्या सरदारांच्या ताब्यात. औरंगजेबाला वाटलं ही लोक आज ना उद्या एकत्र येतात, शिवाजी महाराजांच्यासाठी जगायला मारायला तयार होतात, या माणसांचा बंदोबस्त केला पाहिजे, म्हणून काही माणसं घेऊन या औरंगजेबानं सरदार या महादेव कोळी समाजाच्या वरती पाठवले. कैक सैनिक घेऊन औरंगजेबाचे सरदार शिवनेरी किल्ल्याच्या खाली आले, लंगडे तोड करायचे ठरवले. महादेव कोळी समाजातले 2000 पोरं सायंकाळी शांत झोपी गेले होते, पण त्या संधीचा फायदा घेऊन पाठीमागनं वार केला, सप कत्तली चालू केला. पण ही तरुणी जिगरबाज पोरं राजासाठी जगायचं म्हणून तलवार भार काढून रक्ताची होळी खेळू लागले. 1500 पोरं मारली गेली. मुघलांना ताणून या पोरांनी मारलं. आजही जावा शिवनेरी किल्ल्याच्या पायरीवरती दगडी चौथर आहे, त्या दगडी चौथरावरती त्या 1500 लोकांची मुंडकी रचण्यात आली होती. आजही तो साक्ष देतोय शिवाजी महाराजांसाठी सगळ्यात जास्त रक्त इथल्या माणसांनी सांगितलं, इथल्या रयतीने सांगितले. खर तर हे स्वराज्य ऐकायला फार छान वाटतं, फार भारी वाटतं, पण याच्या पाठीमागे संकल्पना काय होती हो? बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरगं महाराष्ट्रात आलं, एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो. शेतकरी म्हणला एक माणूस आहे, त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. असं त्या शिवाजी राजाला भेटायला ही सगळी लोक आली, शिवाजी राजांचा आदर्श घेतला आणि त्या आदर्शानं तर खऱ्या अर्थानं इथली रयत महाराजांच्या सांगण्यावरनं जगायला लागली. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारक जिवंत जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणीच
जर कुठल्या राजाची स्मारकं बांधली गेली असतील तर ते एकमेव आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. आंध्रातल्या श्री शल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराकडे जायला निघाले, पण जाताना ओढा लागला. ओढ्यात जायला येत नव्हतं. महाराजांनी काही कामगार बोलवले आंध्रातले आणि त्या ओढ्यावरती पूल बांधला. महाराज गेले. तर महाराज म्हणू शकले असते हे काय माझ्या मतदारसंघात येत नाही म्हणून. नाही, महाराजांनी पूल बांधून काढला. महाराज श्री शल्य मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेले, मंदिराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं प्रत्येक मंदिराला 4 गोपुर असतात. या मंदिराला 3च गोपुर आहे, 4थं बांधायचं अधूर आहे. महाराजांनी पैसे काढले आणि सांगितलं कामगारांना हे 4थं गोपुर बांधून पूर्ण करा. 4थं गोपुर बांधून पूर्ण करण्यात आलं. त्या कामगारांना काय वाटलं कुणास ठाऊक, काय राजा आहे, महाराष्ट्रातला राजा आंध्रात येतो, आंध्रातला श्री शल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराचं 4थं गोपुर बांधून पूर्ण करतो, हा राजा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. म्हणून आंध्रातल्या कामगारांनी श्री शल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या 4थ्या गोपुरात महाराजांचं जिवंतपणे स्मारक बांधलं. हे शिवाजी महाराजांच्या हयातीत बांधलेलं पहिलं जिवंत स्मारक होतं. तिथून कर्नाटकमध्ये महाराज माघारी येत असताना महाराजांचे सरदार दादोजी यांनी कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं गाव आहे, इथे एक मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. दादाजीला वाटलं बाई आहे, जाताना पराभव करू. दादाजी घोड्यावरती बसले, मल्लम्मा देसाईच्या छावणीवरती तुटून पडले, गडीवरती आक्रमण केलं. दादाजीने गडी ताब्यात घेतली, पण बळ तोकडं पडलं, पाठीमागून वार झाले आणि दादाजी घायाळ झाले. एका बाईनं मराठ्यांचा पराभव केला. दादाजींना वाटलं माझा पराभव सोडणार नाही. ती मल्लम्मा मुघल सरदार, तिचा नवरा मुघलांच्या हाताखाली काम करायचा, तो मेला. ती एकटी किल्ला सांभाळत होते. दादाजी घोड्यावरती बसले, मल्लम्मा देसाईच्या छावणीवरती किल्ल्यावरती आक्रमण केलं, किल्ला ताब्यात आणला. तिची 2 वर्षाच्या पोराला दादाजींनी हातात घेतलं, मल्लम्माला साखळदंडात बांधण्यात आलं आणि महाराजांच्याकडे न्यायला लागले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या समोर या मल्लम्मा देसाईला उभा केलं. तिला वाटलं जसा प्रत्येक राजा एका स्त्री बरोबर ती करतो, हा राजा माझ्या बरोबर ती करणार, माझ्या पोराचा जीव घेणार. एक राजा एका बाई सोबत करतो, तसा हा राजा माझ्या सोबत करणार. त्या माऊलीनं महाराजांच्या समोर पाय धरले, महाराज माझ्या लेखाकडे बघा, जे काय करायचं ते मला करा, मी दोष आहे तुमचे, महाराज माझ्या लेखाला जिवंत सोडा. महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईकडे बघितलं, चिटणीसाला इशारा दिली. चिटणीस आत गेले, दुधाची वाटी घेऊन आले. चिटणीसांनी मल्लम्मा देसाईच्या पोराला स्वतःच्या मांडीवरती घेतलं, वाटीतनं दूध पाजलं आणि महाराज म्हणतात हा माझ्या मांडीवरती बसलाय ना, हा माझा भाचा आहे, म्हणजे तुम्ही माझ्या भगिनी झालात. अरे कुठला भाव आपल्या बहिणीचं राज्य घेतो? दादासाहेब माझ्या बहिणीला साडी चोळी द्या आणि ह्या माझ्या भाच्याला स्वराज्यातला दुधाचा खर्च माझ्या पैशातनं भागवा. शिवाजी महाराजांनी केलं. ती मल्लम्मा देसाई स्वतःच्या गावात आली. त्या मल्लम्मा देसाईला वाटलं हा राजा पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा असला पाहिजे, म्हणून तिनं आपल्या गावात मारुतीच्या मंदिरात शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प तयार केलं. हे दुसरं स्मारक शिवाजी महाराज जिवंत असताना बांधलेलं दुसरं स्मारक. तुम्ही कधीतरी सिंधुदुर्गला गेलात? सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम हिरोजी इंदलकरांनी केलं. महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेले, एक सरदार महाराजाला बघायला उभा होता. महाराज किल्ल्यावरती गेले, तसं एक सरदार म्हणला, अहो महाराज बघा ना, हिरोजी इंदलकरांनी किती सुंदर किल्ला बांधला. महाराजांनी किल्ला बघितला आणि महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी गेले. एक मावळा हातात चुन्याची तबगडी घेऊन उभारला होता. महाराज म्हणले काय रे? महाराज या किल्ल्यावरती तुम्ही याल का नाही परत मला माहिती नाही. महाराज तुम्ही उजव्या पायाचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा या किल्ल्यावरती उठवा. महाराजांनी ते उठवला. हे महाराजांच्या हयातीत बांधलेलं तिसरं जिवंत स्मारक. माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारक जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणीच जर कुणाची स्मारक बांधली गेली असतील तर तो एकमेव राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. पण या राजानं सगळ्यात मोठी आपल्याला गोष्ट शिकवली ती म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं महाराजांनी?
गावची लोक मुकी नाहीत ना? काय शिकवलं महाराजांनी? आवाज आला पाहिजे. काय शिकवलं? पोरांनो, सैराट पिक्चर बघितला का? जोरात सांगायचं. बघितला? आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? जोरात. कुठल्या? बोले झिंग झिंग झिंगा झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे. करताय का अजून? पोरांनो मला सांगा, संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? नाही माहित आमच्या पोरांना. गहू पेरून कधी ज्वारी उगवले बघितले? जुंदे पेरून कधी मका उगवले बघितले? जे पेरले ते उगवले. काल आलेला पुष्पा आमच्या पोरांना माहिती झाला, पण आमचा इतिहास आमच्या पोरांना कधी माहिती नाही झाला. हो, तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं कधी सगळं आमचं लंगडे चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोराला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगेच म्हणते तो पुष्पा, चित्रपटातला पुष्पा माझा आदर्श आहे, झुकेगा नाही साला म्हणणारा. पोरांनो, चित्रपटामध्ये उभारून, या भावाचं एक वाक्य ऐका, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साख्या दंडात बांधलेला असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा. या मातीसाठी बलिदान दिलेली माणसं शिकवा. महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? कांदू नका. गुरिल्ला युद्धतंत्र म्हणजे काय? महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा आले. महाराज बोलवलं काढलं. मामा जागा करा मोक्याची, अशी जागा करा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज एक जागा आहे. कुठली? महाराज पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यातनं श्रीगोंदा, आणि श्रीगोंदापाशी बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. असं सोनं किती आहे? महाराज 1 कोटी नगद आणि 70 सोन्याची हंडी त्या बहादूर खानाला बहादूर किल्ल्यावरती नेऊन ठेवले. असं सैन्य किती आहे? 2 लाखाची फौज आहे. महाराज थबकले. महाराजांनी मामांकडे बघितलं. हंबीर मामा, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोलला महाराज. मामा, आता किल्ल्यावरती 7,000 फौज आहे. सगळे सैनिक आपल्या शेती करायला गेले. तुमच्याकडे किती आहे? महाराज माझ्याकडे 40,000 आहे. असं? तुमच्या 40,000, माझे 7,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचा सैनिक किती आहे? 2 लाख. तरी जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितलं, मामा लढाई करायची, पण त्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. कायात टाकली. एकाही मावळ्याचं त्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. मामा म्हणले कसं? आणि त्यावेळी महाराज सांगते झाले, मी सांगतो तसं करा. आणि महाराजांनी सांगितलं, मामा हा बहादूर खानाचा बहादूरगड, मामा या बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. या पुण्याकडे 60,000 मराठे उभा करा. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये येतो. या कुरकुंभ गावामध्ये 40,000 फौज घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा. आणि ठरलं सायंकाळी 8 वाजता बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाकडं पुण्याकडं 60,000 मराठे उभा राहिले. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये येतो. या कुरकुंभ गावामध्ये 40,000 समशेर घेऊन स्वतः हंबीर म्हणून उभा राहिले. सायंकाळ झाली. सगळीकडे शांत. पहाटे 8 वाजले. 60,000 मराठे पुण्याखंड घोड्यावरती बसले. आणि 60,000 मराठे पुण्याखंड घोड्यावर पळत पळत बहादूरगडाच्या जवळ आले. तसा बहादूर खानाचा एक सरदार पळत गेला. हुजूर हुजूर मराठे आगे. दिवसा हे बिने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जाते. दिवसा आले. किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाख असतील. या बहादूर खानाने काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं 2 लाखाचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठे पुण्याखंड पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आता वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागू. 60,000 मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे काय
मला भेली वाटतं, अरे 60,000 आहे ती, मला वाटलं 2 लाख असतील. हा बहादूर खान परत जितम करत पुण्याकडं बहादूरगडाकडे आला. जसा बहादूर खान जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसे 60,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारी बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की, आता वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. 60,000 मराठे परत माघारी पळ सुटले. मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला, हुजूर काय लपाछपी चालले म्हणला. मराठे काय आता येणार नाहीत. तो बहादूर खान परत जितम करत बहादूरगडाकडे यायला निघाला. तो जसा बहादूर खान जितम करत बहादूरगडाकडे यायला निघाला, तसे 60,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारी बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार, 100% होणार. कोणीतरी म्हणालं नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली, वार होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. परत मराठे मागे सुटले. मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा सरदार म्हणाला, हुजूर लय ताणले, आता यायच ना, तू चुप भेट म्हणला. बेनी जातील तिथं वर ताणायची म्हणला. या बहादूर खानानं मराठ्यांच्या पाठीमागे पळत या मराठ्यांनी या बहादूर खानला पळत पुण्यात आणलं. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमागे पळत पुण्यात आला, तसे काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे स्वर्गेतकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहिती, वारा वादळ आणि मराठे आजपर्यंत या जगात कुणाच्या बापाला सापडले. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान 60,000 मराठ्यांच्या पाठीमागं पळत पुण्यामध्ये गेला, तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामांना बातमी कळाली, तो गेला त्यांच्या पाठीमागं. हंबीर मामा लगोलग 40,000 फौज घेऊन किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गॅटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. खरं तर हंबीर मामांना जाताना सगळंच न्यायचं होतं, घोडी कमी पडली म्हणून हंबीर मामांनी जाताना किल्ला पेटवून दिला आणि हंबीर मामा माघारी आले. बहादूर खान पुण्याकडं आला जितम करत. जसा बहादूर खान जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसा या बेण्याला फक्त धुर दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, मामाने चांगला सुजवला होता त्याला. बहादूर खानाने विचारलं, क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे कौन, वो कमबख्त मराठे हुजूर मेरे पास म्हणला. कौन आ गए थे हुजूर, वो मराठे आ गए थे. क्या, तो हम किसके पीछे गए थे. मराठों के हुजूर. आया कौन था, मराठे हुजूर. म्हणजे बेनीने असं फसवले म्हणले, 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली, ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही, तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. अरे अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी यसाजी नावाचे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. या मातीसाठी, या भगव्यासाठी, या स्वराज्यासाठी. पण इतिहासातनं काय शिकावं, इतिहासातनं सगळ्यात मोठी गोष्ट शिकावी. पहिला राजा आहे, जगातला पहिला राजा आहे, ज्यानं आयुष्यात 2 गोष्टी शिकवल्या आणि 2 गोष्टी पाळल्या. पहिली गोष्ट, ही गोष्ट शिकवली जगद्गुरु तुकोबरायांनी महाराजांना. ती गोष्ट होती परस्त्रीचा आदर करायचा. पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई मानायला शिकवलं, परस्त्रीला आई मानायला शिकवलं. रांजाच्या पाटलानं फक्त स्त्रीशी बदमल केला म्हणून महाराजांनी हातपाय तोडून त्याला चौकात चौरंग करून उभा केलं. आणि महाराजांनी सांगितलं, माई माऊलींना, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. हे शिवरायांचा शिवसंस्कार होता.
परस्त्रीचा आदर करायचा हे शिवाजी महाराज पोटातनं शिकून आलते का हो? आईच्या संस्कारातनं शिकलाय राजा. महाराज लहान होते आणि एके दिवशी नृत्य चाललं होतं दरबारामध्ये. दरबार भरला होता. लहानपणी महाराज जाऊन शामियानाच्या ते महिलांचं नृत्य बघत उभारले होते. खबर मासाहेब जिजाऊंना कळाली. एक खेळ पळत गेली. मासाहेब बाल शिवबा पडद्या चाडून महिलांचं नृत्य बघतेत. मासाहेब जिजाऊ तडक खाली आल्या. शिवाजी राजांना पाठीमागे ओढलं. त्यांच्या पतीत एक धापाचा दिला आणि मासाहेब म्हणाल्या, शिवबा तुम्हाला बायका नाचवणारा शिवबा व्हायचा नाही, तर शिवबा तुम्हाला बायका वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. संस्कार दिलाय हो, संस्कार. बाळासाहेब ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, दादांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा, चारित्र्य संपन्न. एवढाच इतिहास नाही हो महाराजांचा. परस्त्रीचा आदर का करावा? पहिला राजा आहे ज्याने इथं बसल्या माय माऊलींच्या कपाळावरचा पदर शाबूत ठेवलाय. का आदर करावा? का आपण महाराजांना मानतो?